नाशिक रोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी समाधान वाजे आणि दीपक दिवटे यांना सिन्नर फाटा परिसरात एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत साध्या वेशात सापळा रचला। सिन्नर फाटा परिसरात एक संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडली। पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने पळ काढला। मात्र पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलनी पाठलाग करत शिथाफीने त्याला ताब्यात घेतले। आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून मॅगझिनसह एक देशी बनावटीचे पिस्तल अर्थात गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर आमचे गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की एक इसम सिन्नर फाटा या ठिकाणी त्याच्या ताब्यामध्ये गावठी कट्टा आणि 2 काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती मिळाली। त्यांनी मला कळवल्यानंतर संपूर्ण जे पथक आहे पोलीस हवालदार नितीन भांबरे, पोलीस हवालदार विशाल कुवर, नाना पानसरे, समाधान वाजे, अजय देशमुख, दीपक दिवटे यांनी सिन्नर फाटा या ठिकाणी ट्रॅप लावला साध्या वेशामध्ये आणि त्या ठिकाणी एक इसम त्याचं नाव आहे भारत उर्फ सोनू मनोहर चावरे, वय 34 वर्ष, राहणार नंदानगर, मुक्काम पिंपळगाव, पोस्ट लासलगाव याला ताब्यात घेतला आणि त्याची अंगझडतीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस मिळून आले। त्याच्याकडे चौकशी केली असता तो विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आलेला होता। तरी त्याची तपासामध्ये पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे तो कोणाला विक्री करणार होता या संदर्भात आपण तपास करीत आहोत। सदरचा जो आरोपी आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डचा गुन्हेगार आहे। त्याने श्रीरामपूर आणि नगर या भागामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। तरी तो श्रीरामपूरच्या 485/25 BNS 118-2 या गुन्ह्यामध्ये तो आज फरार आहे। तर आपण संबंधित पोलिसांना कळवलेलं आहे, ते पण त्याला ताब्यात घेणार आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नितीन भांबरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। गुड्डू शेख, निशा न्यूज, नाशिक।